आज आपण पालक भाजी बनवणार. त्यासाठी बघा, एक चमचा जिरं, एक चमचा धने, पाव चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं घेतलं मी आणि 5-6 मिरी घेतली. ते खलबत्त्यात टाकते आणि कुटून घेते. मी जाडं कुटून घेतले बघा. आता त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि बारीक अशा 4 मिरच्या टाकते आणि ते पण कुटून घेते. त्यामध्ये अर्धी वाटी मी चण्याची डाळ 3 तासापूर्वी भिजत घातली ती बघा. आज आपण वाटल्या डाळीत बनवणार आहे भाजी. आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते. ही डाळ वाटताना मी अजिबात पाणी घातलं नाही, प्लस मोडवर वाटली बघा, एकदम बारीक झाली. आता खलबत्त्यामध्ये वाटलेलं बघा, असं जाडं म्हणजे मोठं जसं वाटलेलं ओबडधोबड ते मी टाकले याच्यामध्ये. थोडी पालक घेतली तर बघा. आता ही पालक चांगला 4-5 पाणी घेतला मी आणि मग पाणी जळा ठेवलं चाळणीवर आणि आता तो असा जाडसरच चिरून घेते मी. अशी भाजी चिरून घेतली मी. पाव चमचा याच्यात हळद घालते. हळदी अगदी थोडी घालायची. एक कांदा चिरून घेतला बघा मी, तो कांदा पण याच्यात मिक्स करायचा. आता चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे मीठ अगदी कमी टाकायचं. आणि ओवा घेतला मी, तो याच्यामध्ये टाकते बघा, असा क्रश करून हाताने मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा मी तांदळाची पिठी घालते आणि ती पण मिक्स करून घेते. हा चिरलेला पालक त्यात घालते, तो पण चांगला मिक्स करून घेते. तर गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले. आता त्यातलं गरम झालेलं तेल मी याच्यात 2 चमचे टाकून घेते आणि मिक्स करून घेते. आता बघा, तेल चांगलं गरम झालं. मी असं गोळे घेऊन याच्यामध्ये तेलामध्ये टाकून देते. मी भजी टाकून घेतली. आता झाऱ्याने त्याला असं खालीवर करते. आता चांगली तळून झाली. आता मी तेल निथळून या झाऱ्यात काढून घेते आणि तेल निथळते. ही मी भजी तळून घेतलीत बघा. आता याचे 2 भाग करते. असे 2 किंवा 3 भाग करायचे आणि परत तळून घ्यायची. आपली भजी तळून झाली बघा. मी आता सर्व करते. एकदम कुरकुरीत झाली. खूप कुरकुरीत झाली बघा. वाटलेल्या डाळीची भजी केली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.